बुलढाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला जिवंत जाळण्याचा आरोप असलेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला रिकी काकडे उर्फ विशाल काकडे यांना चक्क पक्षांतर करून नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आणि या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रिकी काकडे याच्यावर आपल्या पत्नीला जाळून ठार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. आरोप झाला आणि अटक झाली त्यावेळी तो काँग्रेसचा चिखली शहराध्यक्ष होता. अटकेनंतर तो न्यायालयीन कोठडीतच राहिलाय. एका अनपेक्षित वळणाकडे रिकी काकडे यांना काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आणि विशेष बाब म्हणजे त्याने एवढं सगळं सुरू असताना पोलिसांच्या संरक्षणात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय. हा अर्ज दाखल झाल्याची माहिती बाहेर पडताच राजकीय वर्तुळात आणि जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली. याबाबत पक्षाचे नाझीर काझरी यांनी माध्यमांशी बोलत असताना हे एका प्रकारचं षडयंत्र असल्याचा दावा करत अजित पवार गटाकडून हे सगळं फेटाळण्यात आले. हे एका प्रकारचं षडयंत्र असल्याचा दावा करत जे सगळं होते त्याचा आमचा काही हात नसल्याचं सांगण्यात आलं.